तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही आता चाललो आहे भाजीपाला घ्यायला. आज शुक्रवार आहे, आमच्याकडचा बाजार आहे. तर चला आमच्याकडे बाजारामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या येतात, आज भाज्यांचा भाव काय आहे ते पण बघूया. बघू कशा भाज्या आहे आज. चला. हां नव्हते का? खूप लांब नाही भरत आमच्या घरापासून भाजीपाला, जवळच आहे भाजी मार्केट. शुक्रवारचा बाजार जवळच भरतो, एरवी लांब जावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही शुक्रवारीच सगळा भाजीपाला घेऊन येतो आठवड्याचा. आणि तो जरा चांगला पण मिळतो, थोडा स्वस्त मिळतो शुक्रवारी. आमच्याकडचा भाजीपाला आज जरा कमी वाटतंय भाजीपाला ना, पावसामुळे. गेल्या 2 दिवसापासून पाऊस. मिरची आहे का प्रियंका? हा पालक. आंबे संपले बघ, सकाळी आपण आलो तेव्हा. आता नाही संपले ना. हा कोणते? लसण चांगला होता, संपला वाटतं इथं. लसण कसा दिला? 30ला पावशर. 30ला पावशर लसण. 10ची कोथिंबीर. लसण कसा दिला? 30ला पावशर. जास्त घेतला तरी पण आपण किती अर्धा किलो घेते का? 1.5 किलो बसेल का? 1.5 किलो काहीतरी कमी करा ना. 100 रुपये किलो घेऊन घेते का? मग घेऊन घेऊ लागतंच ना लसण. भाजी कशी काय दी? माल दिली मेथी पण घेतली 20 रुपये. हा एकच निवडला तरी होऊन जातो ना. मग हे असं भांड्यांचं दुकान होतं आमच्याकडे. हा साबण पण येते, ह्याला गोटा साबण म्हणता ना, गोटा साबण. गावाकडे हे मिळतं झाडणी. हा काळा साबण आपल्याकडे, इकडे काय 20ला पावशर. आमच्याकडे अशी हिरवे वांगी येतात. आंबे कसे आहे किलो? लसण भरपूर आहे बाजारामध्ये, लसण आणि वांगी. आम्हाला बोंबील पण घ्यायचे आज. हवा घेऊन घेऊ आपण आज. तिखट मसाला, झिंगे, बोंबील, सुकट सगळं बाजारामध्ये. मोहरी पण आहे गावठी. गावठी मोहरी, वांगी, मिरचीचं मार्केट, तिखट मिरची. रस्त्याचं काम चालू आहे. लसण मस्त आहे. आपण लसण काय किलो आहे? 120 रुपये किलो. सांग ना आता. चल आपल्याला काय घ्यायचं? 15ला अर्धा. 15ला अर्धा. अर्धा किलोच घेते का? अर्धा किलोला 15. अर्धा किलोला 15. अर्धा किलो अर्धा किलो. 1 किलो करू का ताई? नाही अर्धा किलो बरं 20 करू. नाही 15च करा. बरं घ्या. इकडे असं रस्त्याचं काम चालू. हा हा कोणत्या बाईकडे?
तिच्याचकडे चांगले होते ना. हा मी तेच म्हणते तुला. बघ ना पाय पण सरकतोय. आपल्याला काय घ्यायचं अजून. आज बाजारात टमाटे नाही, खरंच नाही. टमाटेच पाहिजे होते. गावठी अंडे कसे आहे ताई. अंडे 15ला जोडी. इकडे मच्छी मार्केट. माणसाने आणलं ते काकांना आणलं ते त्या अंडे नाही का माणसांचं. हा ते खाय 5 रुपये काही बी ना. 5 रुपये काही पण घ्या. 5 रुपये ते घे. आपल्याला काय घ्यायचं. या 5 रुपयाला आहे काय. 10ला 2 आहे. 10 रुपये काही पण घ्या. 10 रुपये. तुझा क्लिप बघा. 10 रुपयाचे. 10 रुपये. ते 30ला चांगला आहे का. घेऊन घे ना मग. ते पण एक घेऊन घे. लागतं तेच एकच भाव झाला. 60 रुपये किलो आहे आज टमाटा मार्केटला. रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे. भेंडा वांगे फारच आलेले आज मार्केटला. चांगली घेते का. भेंडी कशी आहे. 20ला पावशेर. घे पावशेर. कसे दिले. 10ला 6. आम्ही व्हिडिओ काढणार तर अजून एक द्या. आणि आलं 20ला पावशेर. कसे दिले. 10ला 6. आम्ही व्हिडिओ काढणार तर अजून एक द्या. आणि आलं 20ला पावशेर. फ्लावर कशी मावशी. 20ला पावशेर. 30ला अर्धा किलो. काय का प्रिया. हे कशी आहे. 20 रुपयाला पावशेर. द्या पावशेर द्या. आणि कारली. 20ला पावशेर. काय नाही शेणा मग कसा मग. हा भाऊ आत मग कशी काय करू टाकी पिशवी नाही मागून. 20ला 30 मारतात. पावशेर चांगला आहे. वाल कशी दिला. 20ला पावशेर. 30ला अर्धा चवळी. घेऊन घे. अर्धा किलो घे. हा मग अर्धा किलो घेऊनच घे. आज एखाद्याशी त्याच्यामुळे अंडे नाही. गाडी लावा तुम्ही. लसूण दिलं ना. काय हे कितीला आहे असं पॅकिंग. 20 कोणतं पण घ्या. किती म्हणजे काय वजन आहे त्याचा. 180 ग्रॅम. हे बघा असं 20 रुपयाला. काही पण घ्या. 180 ग्रॅम. आमचं मिरची कशी आहे. 15ला द्या ना. नाही पक्का 20लाच का. अजिबात कमी करत नाही. द्या. वांगे कसे आहे. 10ला पावशेर. हे भगवान थकलो आम्ही. पाऊस पडतोय रोज तर इतकं गरम होत आहे भयंकर. इतका घाम आलेला आहे. आणि सगळं भाजीपाला महाग. 20 रुपये पावशेरच्या खाली काहीच नाही. टमाटे तर डायरेक्ट 60 रुपये किलो. घेतलेच नाही आम्ही. काही एवढी गरज पडत नाही. इतकं महाग टमाटे. ते पण चांगले पण नव्हते. आमचा इतकुसा भाजीपाला जवळपास 400-450 रुपयाचा झाला आठवड्याचा भाजीपाला. आणि त्याच्यात काहीच भाज्या नाही. मोजून 3-4 भाज्या असतील फक्त. तर असा होता आमच्याकडचा आठवडी बाजार. तरी अर्धाच बाजार दाखवला. धान्य बाजार भरतो तिकडे गेलोच नाही आम्ही. आमच्याकडे तांदूळ वगैरे खूप छान मिळतात. गावठी असतात. पण तिकडे जायला जमलंच नाही. पिशव्या खूप जड होऊन गेल्या. आम्ही डायरेक्ट घरीच आलो. तर हाय. तुम्ही दुपारी बघितलं खूप उन्हातून आलो होतो आम्ही. इतकं थकलो होतो. आम्ही दुपारी भाजीपाला काढलाच नाही. संध्याकाळी जरा म्हटलं तर मग
मला दाखवते मी काय काय भाजी घेतली. जेवढे पैसे देऊन एवढ्याशाच भाज्या आल्या. ही 30 रुपयाची अर्धा किलो आहे. अर्धा किलो मध्ये एवढे 2च छोटेसे गड्डे बसले. ही पण 25 रुपयाची शिमला मिरची. ₹20 रुपयाची मेथीची भाजी. वालाच्या शेंगा 20 रुपये पावशर. सगळा भाजीपाला 20 रुपये पावशर होता. काहीच कमी नव्हतं आणि काही कोणी कमी पण करत नाही. सगळ्यांचे रेट ठरले आता असं काही नाही की गावाकडे स्वस्त भाजीपाला मिळतो, काही नाही. इकडे पण महागच आहे. पण शहरांच्या मानाने जरा बरं तिथे जरा जास्त महाग असतं. हे बघा अर्धा किलो लसूण. लसूण खूप छान मिळालं आज बाजारात. खूप जास्त लसूण होतं. 1.5 किलो घेतलाय तो. 1 किलो साठीचा आहे. तिला इकडचं लसूण फार आवडतं. नाशिकला मिळत नाही तसं लसूण. मिरच्या काय पावशर होते का मिरच्या? 20 रुपये पावशर. मिरच्या पण 20 रुपये पावशर. बारीक मिरची घेतली म्हणजे मग टेन्शन नाही राहत. 2-3 टाकल्या तरी. ₹10 लिंबू 7 आले. 5च देत होता तो. आम्ही 2 मागून घेतले त्याच्याकडून एक्स्ट्रा. अर्धा किलो चवळी पण घेतली. चवळीची शेंग. बस. आणि फ्लॉवर आली. बटाटे आले. आम्ही सेफ्टीमिनांचे पॅकेट पण घेतले 10 रुपयाचं. आणि हे पण घेतलं 10 रुपयालाच मिळालं. चांगलं आहे. हे पायातलं काय आहे काय माहित नाही. ओपन करून बघू आपण त्याला काय. आणि हे बघा हे 5-5 रुपयाला. अंगणाला पाणी मारावं लागतं. सडा मारायला जरा बरे पडतात. हलके फुलके खराब झाले तरी वाईट वाटत नाही. 5च रुपयाला. एक 5 रुपयाला. 2 10 रुपयाला. बस इतकं सारं सामान घेतलं. हे क्लचर घेतलं 10 रुपयाला. हे पण 5 रुपयाला. बाहेर दुकानात महाग मिळतं पण हे 5च रुपयाला. तर असा सारा सगळा भाजीपाला झाला. मला दाखवते भाजी. तर हा बघा हा एवढा भाजीपाला. हे लसूण आणि ह्या शेंगा. बस एवढाच भाजीपाला आहे. याच्यात जवळपास 400-450 रुपये गेले एवढ्याशा भाजीपाल्यामध्ये. हे थोडंसं आमचं एक्स्ट्राचं सामान बाजाराच्या दिवशी.